तुम्ही जाऊ, आम्हाला आता तिथनं ते विमान गेलं वाटतं. मी इथनंच परभणीला जातो आणि तिथून बाय रोड नांदेडला जातो. आज उपमुख्यमंत्री अजित पवार देखील मस्साजोग गावात दाखल झाले. यावेळी अचानक हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांना तातडीने बाय कारने निघावे लागले. चला तर बघूया काय विषय झाला. तुम्ही जाऊ, आम्हाला आता तिथनं ते विमान गेलं वाटतं. मी इथनंच परभणीला जातो आणि तिथून बाय रोड नांदेडला जातो. चला बाय रोड
जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संसदेत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधिमंडळात या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने व्हावा आणि आरोपींना तत्काळ अटक व्हावी अशी मागणी केली जात आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे या प्रकारची चर्चा राज्यभरात होत आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेतली होती. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार देखील मस्साजोग गावात दाखल झाले होते. यावेळी अजित पवारांना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. देशमुख कुटुंबियाची भेट घेतल्यानंतर अजित पवार म्हणाले की संतोष देशमुख याची निर्घृण हत्या झाली. त्याचे दुःख सगळ्यांना आहे. येथे कोणाचाही राजकीय हस्तक्षेप होणार नाही. दोषींना फाशीची शिक्षा होणार आहे. याचा कोणीही मास्टरमाइंड असेल त्याला सोडणार नाही. याबाबत बऱ्याच चर्चा होत आहेत. कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल अशी चर्चा आहे. पण मुख्यमंत्र्यांनी चौकशीचा निर्णय घेतला आहे. यात कोणतीही त्रुटी राहणार नाही. मी सरकारच्या वतीने संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या प्रकरणाचा संपूर्ण तपास पूर्ण होईपर्यंत कोणालाही सोडले जाणार नाही असे त्यांनी म्हटले.